ज्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो ते माझे दादा आज आपल्यातून निघून गेलेत। मी राजकारणामध्ये येण्यापूर्वी माझा उद्योगधंद्याचा व्यवसाय असायचा आणि त्यावेळेस माझी काही परिस्थिती नसताना मी अजितदादांच्याकडं गेलो आणि मला बिझनेस करण्याची संधी द्या असं मी दादांना बोललो। दादांनी माझ्यातील काही गुण ओळखून मला दादांनी उद्योगधंद्यात मोठा हातभार देऊन मला जे लोक म्हणतात शून्यातलं विश्व निर्माण केलं ते मी नाही केलं, खऱ्या अर्थाने माझ्या दादांनी केलं। आणि दादांनी मला ज्या वेळेस धंद्याबांध्यात इतकं उत्कृष्ट उंच स्थानावर नेऊन ठेवलं ते दादा आज माझ्याबरोबर नाहीत। दादांचा मागच्या 6 दिवसापूर्वी मी दादांना SMS केलता की दादा माझी निवडणूक चालू झाली, मी निवडणुकीत चांगल्या प्रकारे निवडणूक करतोय। तर दादांनी मेसेज वाचल्यानंतर तात्काळ मला PA कडून फोन लावून घेतला आणि दादा माझ्याशी बोलले की राजू निवडणूक बारकाईने कर। मला राजू शिवाय दादांनी कधी हाक मारली नाही, राजेंद्र म्हणले नाहीत किंवा राजा म्हणले नाहीत। असे माझे दादा आज माझ्यातून निघून गेले। आणि 2007ला राजकारणाविषयी जर बोलायचं असेल तर कुमठे जिल्हा परिषदमध्ये महिला आरक्षण पडलं आणि महिला आरक्षण पडत असताना ज्यावेळेस आम्ही तिकिटाची मागणी केली त्यावेळेस दादांनी एकही क्षण न लावता दादांनी माझ्या सुविद्य पत्नी जयश्री भोसले यांना उमेदवारी दिली आणि दिलेला शब्द खरा करणारा दादा यांनी त्यावेळेस मला शब्द दिलता की राजेंद्र तुझी बायको मी सभापती करील आणि तो दादांनी शब्द अक्षरशः पूर्ण केला। आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये दादांनी मला सांगितलं की तुला उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्ही उमेदवारी कर असं दादांनी सांगितलं। आज अजित दादांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि मन हेलावून जाणार आहे। माझा आजही या गोष्टीवर आत्तापर्यंत विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून निघून गेले। आज खरं सांगायचं झालं तर मी आणि माझं कुटुंब केवळ दादांच्या जीवावर जगतोय आणि जगत राहिलोय। आणि अशा आता मला शब्द पुढं आवडत नाही, माझं मन भरून आले। मी एवढ्यावरच थांबतो आणि दादांना माझ्या कुटुंबा माझ्या वाटा स्टेशन जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्याच्या वतीनं दादांना मी श्रद्धांजली वाहतो आणि दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही। मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे।